या स्पर्धेच्या माध्यमातून। सामना 4 ओव्हरचा असेल। चला पटकन सन्माननीय पाहुण्यांना सुद्धा मॅच पाहायची आहे। त्यानंतर स्वागत केलं जाईल जगदीशजी मडवी साहेब उलवे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। सामन्याला सुरुवात झाली। ती पहिलाच बॉल आपण पाहिला, कुणाल श्री गणेशा केलाय। त्यानंतर स्वागत करूया आपण जगदीशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याची विनंती मी प्रमोदजी कडू आपणास करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। आपलं सहर्ष स्वागत आहे। सर्व मान्यवरांचं खरं तर स्वागत। उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिलेत। इकडे दुसऱ्याच बॉलवर मात्र फलंदाज बाद होतोय। कुणाल सफलता मात्र मिळवली ती कुंडेवाळ संघानं। हॅलो सचिनजी कुरंगळे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। कांबे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत सचिनजी कुरंगळे आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश गरज शेलगर स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत। त्यानंतर लोधिवली ग्रामपंचायतीचे सदस्य चेतनजी मेश्राम यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। लोधिवली ग्रामपंचायतीचे सदस्य चेतनजी विश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून विनोदजी कडू साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं। सहर्ष स्वागत। प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य जोपासणारी ही स्पर्धा आहे। निखिलजी गाताडे उद्योगपती आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। निखिलजी आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यानंतर स्वागत केलं जाईल बालाजी पवार यांचं। बालाजी पवार साहेब आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वागतम सुस्वागतम। फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार येतोय। धावसंख्या मात्र पुढे झपाट्यात वाढ होईल। भिंगारी संघ करतोय फलंदाजी, एक गडी गमावलाय। सुनीलजी नाईक यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सुनीलजी नाईक साहेब आपण या सन्मानाचा स्वागतम। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय। बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता। सुनीलजी नाईक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। चला स्कोर अपडेट करा। 16।
हॅलो सन्मान आणि सचिन शेठ घरत ज्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि संपूर्ण आमच्या कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांचं नेहमीच सहकार्य या स्पर्धेसाठी सगळ्यात मोठं सहकार्य नेहमीच लाभतं आणि त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। सर्व प्रमुख मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय आणि जातोय मैदानाच्या दिशेनं। तत्पूर्वी खरं तर सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब आहेत आणि त्यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त करावं। निलेश स्पोर्ट्स निलेश 11 जावले यांच्या वतीनं कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत हे दोघे उमदे खेळाडू होते। त्यांच्या स्मरणार्थ या नाईट क्रिकेट मर्यादित षटकांच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं आयोजन। जाईल तिथं बोलावं लागतं कारण लोकांना आपण आश्वासन पाहिजे का मैदान करणार का नाही करणार। तर निश्चितपणे आपण बामणडोंगरीचा मैदानाचा प्रश्न राहून गेला आहे कारण छोटं मैदान झालं, आपण लक्ष नाही दिलं। तुमच्या इथं आता 27 पासून सगळं 31 पर्यंत जो एरिया आहे तो डेव्हलपला आलेला आहे। आणि मी आताच विचारलं बाबा ते प्रमोदला तुम्ही पत्र दिलं की नाही मैदान मागणीचं, तो अजून दिलंच नाही। पूर्वी दिलं असेल वाल ग्रामपंचायत वतीनं, तर मी सांगितलं आता एक नवीन फ्रेश पत्र उद्या देतोय आणि दिगीकर साहेबांना विनंती करू का आपण मैदान देऊया। खऱ्या अर्थानं हे मैदान जे आहे, ज्यावेळेला बामणडोंगरीवाल्यांची घरं सगळ्यांना नोटीस आल्या, जिल्हा परिषद शाळा बामणडोंगरी जावल्यातली जावल्यावाल्यांची नवीन घरं, त्याच्याबरोबर बामणडोंगरीवाले जे विस्थापित होऊन इकडं आले होते जावल्यामध्ये, त्यांच्या सगळ्यांच्या घरांना नोटीस आल्या। पण त्यावेळेला आपण प्राणपणाने त्याला विरोध केला आणि तेव्हाच्या ज्या JMD राधा आणि MD भाटिया साहेबांनी मान्य केलं का जी घरं आहेत ती आपण मोडायची नाही, दुसऱ्याच्या जागा जरी असली तर ती जागा वगळण्यात यावी। हा निर्णय जेव्हा आपण घेतला तेव्हा गुलाब नाईकपासून मनोहर ओवलेकर आणि हा मैदान रामशेठ ठाकूर साहेबांची ही सगळी जागा त्या निर्णयामुळे हे 7-12-1 असल्यामुळे तेव्हा सुटली आणि त्याच्यामुळे खरी मैदानाची अडचण आली। आता निश्चितपणे आपण हा नवीन प्रयत्न करू। जसं मोरागावचा मैदान झाला, बामणडोंगरीच्या मैदानाची अडचण राहिली, शेलगर गव्हाण कोपर 3 ठिकाणी मैदान झाले, दुतुमचा मैदानसुद्धा झाला। तर जावलावाल्यांचा आमचा फार स्वर्गीय भगतसाहेबांपासून जुने संबंध आहेत। जावला हा शेलगरच्या पाठीशी कायमचा राहिला आणि आता बघा शेलगरवाले पण सतत तुमच्या पाठीशी असतात। मी आता पिंटूला बोललो भरती होईल प्रकल्पग्रस्तांची, पण जावलावाल्यांसुद्धा 2-3 जागा आपल्याला तरी किमान द्यायला लागतील कारण जावलावाले सातत्याने आपल्याबरोबर असतात। तर जावल्यालासुद्धा आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे, बामणडोंगरीलासुद्धा बरोबर घेऊन गेलं पाहिजे। आणि मैदानं आपली पूर्वीची होती ती मैदानं शिडकोनी गुरुचरणाची जागा जेवढ्या आहेत, आता शेलगरची आपण धरूया का कातकरवाडीपासून सगळी गुरुचरणाची 100 एकर जागा शिडकोला फुकट मिळाली। म्हणजे याच्या बदल्यात आपली पूर्वीची मैदानं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इमारतींचं आरक्षण टाकलं। याला लढलं पाहिजे आणि लढण्याचं काम करतोय आपण। शेलगर गव्हाण कोपर मोरावा ही आपल्याकडची मैदानं सुटलेली आहेत। आता दुतुमचं झाला, पुढची मैदान सोडवायची आहेत आणि इतर ठिकाणी जसं बामणडोंगरीला आता मैदान मागतोय पण जागाच नाही, सर्व डेव्हलपमेंट होऊन गेली। तेव्हा बामणडोंगरीकर एकदा या बाजूला एकदा त्या बाजूला आणि लोकांच्या बरोबर काम करीत राहिले। बामणडोंगरीकरांना मी तोंडावर बोलतो का त्याला गावाच्या फॅसिलिटीसाठी नाही बांधले, ते सप्लायसाठी बांधले। भूमिपुत्र भवन आणला कोणी, अग्रिकोली भवन झाल्यानंतर मी पहिली मागणी केली। नामदेव बघा डायरेक्टर होते, नकुल पाटील चेअरमन होते आणि सत्रे साहेबांच्या माध्यमातून तो भूखंड आरक्षित केला, त्याचा टेंडर काढला आणि टेंडर केलं काम मिळाल्यावर भांडत कोण होते तर भाजपवाले आणि शेका पक्षवाले सप्लायसाठी। महेंद्र घरत नाही आला, ते आणण्याचं काम आपण केलं आणि आमचं कामच ते। जसं आपण शेलगर सुंदर बनव, सगळी गावं सुंदर बनवायची आहेत। तुमच्या गावाला सुद्धा समाज मंदिर मिळालं पाहिजे। गव्हाण कोपरमध्ये मी आरक्षण टाकला पण लोकांनी येऊन घरं बांधली, गाववाल्यांमध्ये दम नव्हता का आमचा गावाचा समाज मंदिर व्हावा। शेलगरला आम्ही लढलो, पिंटू बरोबर राहिला आणि आम्ही लढून ते समाज मंदिर बनवलं। आज तुमच्या गावातली छोटी छोटी कार्यासाठी लोक आमच्याकडे येतात। आता तिथं व्यायामशाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, एकच गाव तुम्हाला मिळेल का बा 4000 स्क्वेअर फीटची AC जिम फ्री आहे। लग्न जे छोटी होतात त्याच्यासाठी 250 लोकांचं जर लग्न असेल तर AC मध्ये होतो, बाहेर 1000 खुर्च्या असतील तर बाहेर फुकट करा। डोहाळे जेवण पूर्वी आपले सगळे घरांमध्ये व्हायचे, पहिला असा गाव आहे का सगळे डोहाळे जेवण जे आहेत ते फुकट त्या AC हॉलमध्ये आपण करतोय।
आता वाढदिवसपूर्वी करायचे तुम्ही सगळी जे लहान मुलांचे घरातल्या घरात करायचे, आता AC हॉल फुकट आहे, येऊन फक्त तुम्ही जेवणाचा खर्च करा, फुकट तुम्हाला द्यायचं. गावाची सगळी कार्य फुकट होऊन गावाचा जो पाणी सोडणाऱ्यापासून मेंटेनन्सची कामं ही सर्वांची पगारसुद्धा दिली जातात. शेलगरला एंट्रीला या कुठेही कागदाचा कपडा तुम्हाला दिसणार नाही. दिसतोय का? सकाळी स्वच्छ झाडलेला गाव एकच मिळेल तुम्हाला. कुठं रस्त्यावर पाणी नाही, अंडरकवर गटर, आणि एक करून दाखवलं आपण. आणि हे सगळ्या गावासाठी सिडको पैसे द्यायला तयार आहे. फक्त ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सरपंच होताना लय पैसे वाटतात, तुम्ही मताला 1000, 2000, 5000, 10000, आणि झाल्यानंतर म्हणतं गावासाठी काय करायचं आहे ते विसरून जात आहे. आपलं काय सांगतो, मी केलं आणि सर्व पुढाऱ्यांना बोलवलं. रामशेठ आले, विवेक पाटील, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, संजीव नाईकांपासून मनोहर भोईर, बाळाराम पाटील, विवेक पाटील सगळे आले. सर्वांना दाखवलं का अशी गावं बनवा. अजून कोणीही ते गाव बनवण्याचं काय विडा अजून उचललं नाही. ज्याचा तो फक्त मला फक्त निवडून द्या, करणार काय हे सांगायला कोण तयार नाही. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, प्रकल्प असताना सर्व नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. देवी पाटील साहेबांनी सांगितलं होतं, हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, जाऊ द्यायचं नसतं. आणि म्हणून तो वाया जाऊन नसेल तर तरुणांनी एकत्र येऊन ही मैदानांची मोहीम आपण उघडा. तुम्हाला सांगितलं का, गुरुचरणाच्या जमीन ज्या आहेत तिथं शिडकोन आहे, तिथं सरकार जमीन आहे, त्याच्यामध्ये मैदानं झाली पाहिजेत. आणि म्हणून जावलेवाल्यांना शब्द नाही नुसतं दिला. तुम्ही पण मॅचला बोलवताय, भाषण मी केला का नंतर तुमचा फॉलोअपला एकही माणूस येत नाही. शिडकोत रोज जावं लागते. 15 वर्ष जातो म्हणून 20 कोटीची कामं शेलगरला झाली. किंवा गावांमध्ये बाकी कोपरमध्ये आपण कामं करतोय, मैदानं सुटली. तर त्या पद्धतीनं आपण तुमचे जे गावाची काय कामं राहिली असतील ती शिडकोच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल. आणि निश्चितपणे त्याच्यासाठी तुम्ही जरा फॉलोअप करा. बाकी वेळेला येतं आहे, मॅचला बोलवायला येतं, बाकी कामं सांगायला येत आहे, जमिनीचे वाद असले का सांगायला येतात, पण गावाची कामं सांगायला येणारे फार पुढारी कमी आहेत. तर तुम्ही त्याचा फॉलोअप करा आणि आपलं मैदान देगीकर साहेबांना आपण भेटून हे मैदान आपल्याला मिळावं. हे आता रामशेठ बोलतात की मी काय तर त्यांचं मैदान हे सुटलेलं आहे. मी सांगितलं बा, जे गावाची घरं सोडायला गेल्यानंतरही बरीचशी जमीन सुटली गेली. पण आता दुर्दैवानं जर मैदान जात असेल तर नवीन मैदान शिडकोनं दिलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करू एवढंच सांगतो. सुंदर आयोजन केलं, त्याच्याबद्दल आयोजकांचं, सर्व या निलेश 11 टीमचं आणि ग्रामस्थ जे तुमच्या पाठीशी आहेत, अरुणपासून सर्व जे आमचे जुने सहकारी आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या आपण मॅचकडे वळूया, जिथे 31ला 3 पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. विंगारी आणि कुंडेबहाळ या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला होता कुंडेबहाळ टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. सुरुवातीला काय बॅटिंग केली आशिष परदेशी, चहू बाजूला फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस जासई टीमचा कर्णधार आणि जावळे टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. षटक क्रमांक 30 प्रकाश वास्कर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर दर्पण मडवी याला आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला कमी गतीने टाकला होता हा चेंडू. अगदी दैदिप्यमान अशी कामगिरी या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळते आहे. कारण जिथे एक विकेट ही मिळवली आहे, जिथे धावाही येत असताना पाहायला मिळाल्या, किंबहुना कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आघाडीच्या जोडीने चांगल्या रीतीने बॅटिंग केली. आशिष परदेशीने चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळाली. साहिल मिसाळने हात खोलत असताना तोही पाहायला मिळाला. परंतु आघाडीचे 3 बॅटर इथे बाद झाले आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल खोलात टाकला, डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे धाव एकेरी प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. श्रीकांतचं कौतुक करायला मिड ऑफला तो उभा आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण कुंडेबहाळ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गाडी रुळावरती येण्यासाठी किंबहुना अगदी धावा रोखणंही गरजेचं होतं. एक स्पीड ब्रेकर हवा होता आणि या षटकामध्ये प्रकाश वास्करने ते कामकाज करत असताना पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा जिथे आहेत 39. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, काही असाच प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 40. 3 खेळाडू बाद. दर्पण ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद.
मॅच जासे टीमचा कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. दोन्ही टीमचे कर्णधार. नेक्स्ट मॅचच्या दरम्यान एकंदरीत आपण निलेश पोट जावळे टीमला खेळत असताना पाहणार आहोत. जासई टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. चला लवकरात लवकर या. टॉस करण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करण्यात येईल. 40-4 तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना प्रकाश वास्करने या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. एक चांगला झेल कुंडेबहाळ टीमचा AK-47 यस त्यांच्या पाठीमागे आपण समाधान वास्करला पाहतोय आणि ज्या पद्धतीने त्याने हा झेल टिपला मॅचमध्ये घेऊन आणणारे हे षटक राहिलं. कमबॅक करून देणारे हे षटक राहिलं. निर्णायक आहे. किंबहुना चारी मुंड्या चित करत असताना प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक मोहरा इथे अचूकरित्या उचललाय. एखाद्या पत्त्याप्रमाणे इनिंग लडखडत असताना पाहायला मिळते. 4 खेळाडू बाद झाले. दर्पण मडवी बाद झाल्यानंतर मंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हात खोलाव्या लागतील. 40 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर होता. बॅटचा स्टिकर जवळ लागला. एलिव्हेशन मिळालं नाही. या क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेट होऊन त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल. धावा मिळतील. या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मोठे मोठे ला 4. चौथा खेळाडू इथे बाद झालाय आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मंदार ज्या पद्धतीने तुटून पडलाय. धावा हव्यात संघाला. संघ अडचणीमध्ये आहे. वादळात अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे हे सांगण्याचा प्रयत्न जरूर इथे आपल्या संघाचे सहकारी करत असतील भिंगारी टीमच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत त्या 44. 14.66च्या धावगतीने धावा येत असताना पाहायला मिळाल्या. शेवटचा आणि अंतिम षटक पूर्वार्धाचा खेळ. आपण जास्तही टीमचं लक्ष वेधूयात की चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया कॅप्टन या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. 4 खेळाडू बाद झालेत. अंतिम आणि निर्णायक षटक या पूर्वार्धातील राहणार. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये कुणालला वास्करला आपण पाहतोय. थोडस बदल करण्याचा प्रयत्न तो करत असताना पाहायला मिळेल कारण शेवटचं निर्णायक षटक असणार आहे. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. यावेळेचा बॉल वेगाने उजव्या सीच्या बाहेर टिचून मारा पाहायला मिळाला. फलंदाजाला सोडून देण्याखेरीज कोणतेही प्रयत्न त्याने केले नव्हते. अवाक होऊन पाहत राहिला. हा बॉल जितक्या वेगाने येत असताना पाहायला मिळालाय. सुरुवातीचा पहिला चेंडू कुणालने सटीक लेंथ लाईन वरती हाताळलाय. हा बॉल स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार. चषक 2024 आणि मैदानाच्या आतमध्ये येणारा हा षटकारानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 50. हाफ सेंचुरी कंप्लीट केली भिंगारी टीमने. वेगाने टाकला. या वेळेला देखील गुडलेन स्पॉट वरती पिचिंग इन लाईन पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जो काही सूर गवसायला हवा गोलंदाजाला तो इथे चांगल्या रीतीने पाहायला मिळाला कारण बॅकअप दलन टाकला. पहिला बॉल पुढ्यात टाकला होता उजव्या सीच्या बाहेर. तदनंतर अगदी स्लॉट मध्ये आला. त्याला एक्स्ट्रा कव्हरला षटकारासाठी धाडलं मंदारने आणि तदनंतर आपण पाहतो ना हा चेंडू बॅकअप द लाईन टाकला. सूरज स्ट्राईक एंडवरती आहे. सूरज परदेशीला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. निर्णायक षटक धाबांची लयलूट करणं गरजेचं राहणार आहे. धावफलकावरती 50. 4 खेळाडू बाद. पुढचा बॉल. या वेळेला एक अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 5वा. अर्धा संघ आराम फरमावेल डगआउट्स मध्ये. 5वा खेळाडू बाद.
पहिला खेळाडू 2 या धावसंख्येवरती, दुसरा 28 वरती, तिसरा 31 वरती, चौथा 40 वरती आणि पाचवा 50 वरती. अर्थात कोणत्याही खेळाडूला तक धरून उभं करू दिलं नाही. एकंदरीत आपण पाहिलं ना तर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट मिळवल्यात. गोलंदाजांचं कौतुक करायला हवं की विकेट हव्या असतात, कारण प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी चेंडू केवळ निर्धाव हाताळायचे नसतात, विकेट इम्पॉर्टंट असतात. या क्रीडानगरीचा एक इतिहास राहिला की या क्रीडानगरीवरती जितक्या धावा तुम्ही बडवाल तितक्या कमी राहतात. धावफलकावरती 50 आहेत. 5 खेळाडू बाद झालेत. रघु परदेसी नवीन बॅटर, फिरकीचा जादूगार, अगदी आपल्या फिरकीने आपल्या चेंडूने प्रभुत्व गाजवणारा हा गोलंदाज आपल्या बॅटने किती मदत करेल ना संघासाठी पाहावं लागेल. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू रघु परदेसी आल्या आल्या इथे बॅक टू द पॅव्हेलियन, गोल्डन डकचा शिकार. तुझा मानाचा मान जसे टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो, त्याला टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये 6वा खेळाडू बाद झालाय. 50ला 6. अगदी संघाची पडझड अजूनही चालू राहिलेली पाहायला मिळाली. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे ही इनिंग इथे लडखडती काय, हाच एक मोठा प्रश्न पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 50. खेळाडू बाद झाले 6. चौथं षटक प्रगतीपथावरती. पूर्वार्धातील षटकातील शेवटचा बॉल असेल, परंतु गोलंदाजांना हॅट्रिक आलाय. हॅट्रिक इथे संपादन करेल का पहिल्याच मॅच मध्ये? कुणालचा हॅट्रिकचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत डॉट बॉल आला. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये केवळ आणि केवळ शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. त्या 6 विकेट मिळवल्या त्या कुणाल वास्करने. त्या 2 अफलातून कामगिरी त्याने या षटकामध्ये केली आणि निर्णायक षटक हे संघासाठी कमबॅक करणारं राहिलं. कुंडेबहार टीमने प्रतिस्पर्ध्याला थांबवलं. ते केवळ 50 धावसंख्येवरती लक्ष असेल ते 51 धावसंख्येचं. या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात, जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि या उत्तरार्धामध्ये या पण आवाज ऐकूयात. प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या उत्तरार्धामध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. वैष्णव धाब्याचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर अर्थात ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5,000 रुपयाची देणगी लाभली. आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत, ऋणी आहोत. असंच प्रेम आयोजकांवरती असावं. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच करतो आहोत. हॅलो 4-4. खरं तर 4-4 म्हटलं आणि 2014 आलं की खऱ्या अर्थानं या गावावर पसरलेली एक शोककळा मला आठवते. खऱ्या अर्थानं रात्रीच्या अंधारामध्ये स्मशानाप्रमाणे शांतता आणि गावात आलेली बातमी की झालेला अपघात, आणि त्या झालेल्या अपघातामध्ये या गावचा होतकरू तरुण आणि विद्यमान सरपंच वहाळ ग्रामपंचायत यांचा झालेला मृत्यू. अर्थातच स्वर्गीय निलेश कडू. या गावानं जो विकासाचं स्वप्न पाहिलं होतं त्या विकासाचा महामेरू अर्ध्या रस्त्यावरच या गावाला सोडून गेला. निलेश स्मृती जावळे आज या गावाचं नाव आहे, प्रसाद घरतेचं नाव आहे. पण प्रसाद घरत यांसारखे खेळाडू यांना उठवण्यापासूनचं ज्यांनी काम केलं, चला मैदानावर चला आणि खेळा, हे सांगणारा निलेश कडू आज आपल्यामध्ये नाही आहे. आणि त्याच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत स्मृती चषक 2024मध्ये या जावळे गावामध्ये मी नेहमी येतो. ते नेहमी येणाऱ्या गावामध्ये तुमचं मनापासून मनपूर्वक स्वागत. तो चलते हैं मैदान की तरफ. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल. विजय घरत हमारे दोस्त हैं, मंच पर बैठे हुए हैं, मैच देख रहे हैं. और प्रसाद घरत के पिताजी भी यहाँ पर बैठे हुए हैं, वो भी मैच देख रहे हैं. उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा. एक बेहतरीन क्रिकेटर रायगढ़ प्रीमियर लीग में आपने देखा, रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोंबरे के खिलाफ उनको आक्रमण करते हुए और 84 रनों का पीछा करते हुए, जिन्होंने शेडोन की नाइट रजनी में काफ़ी बढ़िया आक्रामक खेला था, किसी भी गेंदबाज से ना डरने वाले. और बाएं हाथ के जो गेंदबाज होते हैं स्पेशलिस्ट,
उन गेंदबाजों में जिस तरह विश्वजीत म्हात्रे आक्रमण करते हैं, उसी तरह प्रसाद घरत का नाम भी रायगढ़ की सुर्खियों में आता है। उस गांव से मैं आप सभी का स्वागत करना चाहूँगा। तो समाधान भास्कर और रोहित गायकवाड़ प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी AK-47 नाम से मशहूर हाल ही में सुप्रीमो आ रही है, और प्रसाद घरत आपको 2 तारीख को सुप्रीमो में ओम साई मुद्रा मंगरपाड़ा की तरफ से खेलते हुए नजर आएंगे। रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी जहां से क्रिकेट रजनी की शुरुआत हुई थी, उस क्रिकेट रजनी में आपको ये बंदा, इस गांव का सपूत, आपको खेलते हुए नजर आएगा। फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहले सत्र में रन आ चुके हैं 50, जीतने के लिए 51 रनों की ज़रूरत। 51 रन 4 ओवर का मैच। ऐसा नहीं है, दिखने में तो बड़े नज़र आ रहे हैं क्योंकि 12.5 की औसत है, लेकिन मेरा ये मानना है कि मारने वाले में अगर दम होना तो 4 ओवर में 100 भी पूरे कर सकते हैं। तो 100 में से ये तो आधा है, 100 में से ये तो आधा है। और समाधान भास्कर, जिनके बारे में ये कहा जाता है जब ये AK-47 चलती है तो गेंदबाजों का सरेआम कत्लेआम होता है। तो समाधान भास्कर, दूसरी तरफ रोहित गायकवाड़, और तीसरी तरफ लेग स्पिन और ऑफ स्पिन के जादूगर, स्पिन का जादूगर। परिश्रम और मेहनत आपको इस मुकाम तक ला सकती है, इसका जीता जागता उदाहरण रघु परदेशी। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद समाधान भास्कर पहले ही घूमे, शॉट्स कर लेग पर गलत फील्डिंग हुई। 1 रन तो जरूर मिला, क्या मिलेगा? 4, और ये 4 मिलता हुआ AK-47 को। शुरुआत अच्छी हुई है टीम कुंडे बहाड़ की, तो ठोक डीजे। देवा के मालिक प्रमोद जी कड़ू, नीलेश कड़ू, इनके भाई, वो भी इस मैच का मज़ा ले रहे हैं। ऑर्गेनाइजर कमेटी में से एक चेतन घरत, हमारे दोस्त जावड़े के अजय, काफ़ी हमारे पहले दोस्त हैं। जावड़े में अगर हमारा कोई पहला दोस्त हुआ हो तो वो अजय कड़ू है। चेक। राइट आर्म ओवर द विकेट, बैक फुट पे जाके समाधान भास्कर ने स्क्वायर कट करने की कोशिश की थी। यहाँ पर डॉट गेंद आई, इससे कहते हैं वार पे पलटवार, तर इससे वैष्णवी- कहते हैं एक्शन पे रिएक्शन। वैष्णवी हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय ज्ञानदेव शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल। त्यांचं फार मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी लाभले। तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देऊ केलंय। त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र त्यांचा हा विशेष सन्मान मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स होत असताना त्यांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम। तो अंपायर ने क्या मांगा? अंपायर रिव्यू किस चीज के लिए? क्लीन बोल्ड। चलिए अब हमें पीटीसी दिखाएगी दूध का दूध और पानी का पानी। नीरज राणावत, जिन्हें हमारे दीपक पाटिल साहब कहते हैं कि अंपायर के बॉस, BOSS, और ये उंगली उठ चुकी है। समाधान भास्कर AK-47 क्लीन बोल्ड। त्याचप्रमाणे सन्माननीय बाळकृष्ण भगत साहेब अर्थातच मामा यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी 1,151 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय या स्पर्धेसाठी। त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। धन्यवाद दीपक पाटिल सर। आजकल पनवेल में काफ़ी सुर्खियों में रहने वाले कमेंटेटर और हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के सेक्रेटरी, कमेंट्री किंग जिन्हें कहा जाता है, पंकज घर द्वारा डे नाइट करते हैं, और ये अच्छी बात है। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। तो अरुण शेठ घरत, इनकी तरफ से डोनेशन आ चुका है 5,000 इस टूर्नामेंट के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, समाधान भास्कर की विकेट निकाली। रघु परदेशी ने अपनी जादुई स्पिन गेंदबाजी से पहली गेंद पर भले ही गलत फील्डिंग के कारण चौवा आया हो, लेकिन मेरे पास जो एक्सपीरियंस है, मैंने जो इतने साल से क्रिकेट में मेहनत की है, उसका परिणाम मैं ज़रूर दिखाऊंगा। उसको मद्देनज़र रखते हुए
ये गेंदबाजी हो रही है, क्रॉस बैटेड शॉट ये खेला है, स्क्वायर लेग पर गेंद जा रही है सीधा 4 रन और इन 4 रनों को दागा बल्लेबाज प्रसाद भोईर ने और इन 4 से बढ़ता हुआ टोटल 51 का पीछा करते हुए 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 4 ओवर का ये मैच, मुकाबले का दूसरा सत्र, आगे का मैच है जासई बनाम जावड़े। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। इस ओवर की आखिरी गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को खेला मिड ऑन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को किया समाप्त। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 51 का पीछा करना है, 43 की अभी भी ज़रूरत है, गेंदें बची 18। जयेश भोसले सर हमारे साथ हैं, बेहतरीन कमेंटेटर, आंकड़ों का तज्ञ माना जाता था जिनको, लेकिन कई लोगों ने उनके आंकड़ों की कॉपी की तो उन्होंने सोचा कि अब ट्रेंड बदलना चाहिए वरना हमारी बोलती बंद हो सकती है, तो उन्होंने अपने ट्रेंड को बदला। तलवार वही, धार भी वही और कत्लेआम भी वही शब्दों के ज़रिए। और साथ साथ दीपक पाटिल, जिसे पंकज खरत मेरे दोस्त थे, उन्होंने कहा कमेंट्री किंग, और साथ साथ हमारे छत्रपति शिवाजी महाराज, सभी के सब लोग महाराष्ट्रियन छत्रपति शिवाजी महाराज के भक्त हैं, लेकिन हम जिन्हें मानते हैं इनके ज़ुबान से छत्रपति शिवाजी महाराज शरीर पर ऊँटे खड़े कर देने वाली बात होती है। और वो छत्रपति शिवाजी महाराज के जब किस्सा बताते तो हमारे आंखों के सामने 1630 और 1680 की जो जर्नी है छत्रपति शिवाजी महाराज की, वो नज़र आती है, पूरा पिक्चर नज़र आता है उनके बोलने में। अरे हाँ, मराठी में जो हारूट चलता है वहाँ पे ब्राह्मण का रोल जो करते हैं दीपक पाटिल, लेकिन ब्राह्मण का रोल मुझे आपका काफ़ी पसंद आता है, वो काफ़ी कड़क होता है, लाजवाब, बेमिसाल। तो चलिए पीटीसी के पास शायद उनका वीडियो होगा तो वो ज़रूर दिखाएंगे इंटरवल में। मैच में क्या है, मैच में 8 रन हो चुके हैं, 18 गेंदों में 43 की ज़रूरत है, पता है। और मेरे साथी स्कोरर जावड़े के सपूत प्रणय महात्रे, राइट आर्म ओवर द विकेट, कुणाल नाइक की अगेन शॉट ऑफ लेन गेंद। कुणाल नाइक जिस गेंद के लिए जाने जाते हैं उसका सबूत दिया उन्होंने। स्ट्राइकर एंड पर थे बल्लेबाज रोहित गायकवाड़ जिन्होंने ये डॉट गेंद खेली। 17 गेंदें, अब 43 रनों की ज़रूरत, 17 गेंदें 43 रनों की ज़रूरत। 4 रातें इस गांव के लिए काफ़ी अहम है क्योंकि 4/4/2014 इस तारीख का जिक्र मेरे जहन में हमेशा आता है, जहां पर जिन्होंने इस गांव के क्रिकेट को प्रोटेक्ट किया वो नीलेश कुड़ू हमारे बीच नहीं रहे, लेकिन यह विकेट जाता हुआ कुणाल नाइक ने निकाला विकेट, बल्लेबाज रोहित गायकवाड़ का ठोक दीजिए। छत्रपति शिवाजी महाराज की। आज मुठभर मावळ्यांच्या साथीनं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, लेकिन क्या ये बनेंगे बाजी? अपनी टीम कुंडेबहाड़ के लिए नए आए हुए बल्लेबाज मयूर वास्कर, इन्हें बाजी बनना होगा, लड़ना होगा, संघर्ष करना होगा, क्योंकि क्रिकेट में यह कहावत है दोस्तों, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत। कुणाल नाइक की ये गेंद देखिए, शॉर्ट ऑफ गेंदों का ज़्यादा इस्तेमाल कर रहे हैं, गेंद को पीछे रख रहे हैं। विश्वजीत ठाकुर हमेशा इस गेंद का इस्तेमाल करते हैं, उसी गेंद का इस्तेमाल करते हुए काफ़ी क्लोज ये मैच होगा, लेकिन पलड़ा फिलहाल भारी है भिंगारी टीम का। जासई के कप्तान यहाँ पर आ चुके हैं भूषण, और यह ऊंचा खेला लेकिन गेंद हवा में है, ऊंचाई ज़्यादा लंबाई कम, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। तो 2 रन मिले और इन दोनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे। फिलहाल इस स्वर्गीय नीलेश कड़ू और महेश गरज शेलगर स्मृति ट्रॉफी 2024 में ढेर सारे मेहमान मंच पर बैठे हुए हैं, उन सभी मेहमानों का भी हम स्वागत करेंगे इस आज की रात की पहले मुकाबले में।
पहली भिड़ंत में हम स्वागत करेंगे। कुणाल नाइक का पलड़ा भारी है क्योंकि गेंदबाजी अच्छी हो रही है। गेंदों को हवा में मारने की कोशिश ज़रूर हो रही है बाउंड्री के बाहर निकालने की, लेकिन ये गेंद थोड़ी देर हवा में थी। दूसरा रन लेने का मौका था बल्लेबाज मयूर वास्कर के पास और इन दोनों के साथ टोटल पहुंचता हुआ 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। दिनेश जी पाटिल हमारे साथ हैं, दीपक जी पाटिल, जय जी भोसले और मैं खुद प्रवीण दुगाड़े। और हमारे स्कोरर प्रणय म्हात्रे। तो आने वाले दिनों में सुप्रीमो आ रही है, लेकिन सुप्रीमो आने से पहले यह बेहतरीन छक्का लगाया, इस सावड़ी की टूर्नामेंट को जीतने का जज्बा दिखाया बल्लेबाज मयूर वास्कर ने। मिड विकेट पर क्रॉस बैटेड शॉट से खेला ये 6-12 और 6 बने 18। 2 ओवर के खेल की हुई समाप्ति। 12 गेंदे, अब 33 रनों की जरूरत। डीजे चेक। थँक्यू। मी सन्माननीय ज्ञानदेवजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा। जासई आणि जावळे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। भूषण जासई ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत, त्यांचं स्वागत आहे सर्वात आधी या स्पर्धेमध्ये। आणि घरच्या मैदानावर खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल तो निलेश 11 जावळे। ज्ञानदेवजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस टॉस जिंकला भूषण। खरं तर निर्णय का असेल? फिल्डिंग करू। घरच्या मैदानावर खरं तर जावळे संघ खेळतो, किती थोडंसं आव्हान असेल आणि या स्पर्धेबद्दल मत काय असेल? चॅलेंज काय नसेल, नेहमी त्यांच्याशी आमची मॅच असते, फ्रेंडशिपमध्ये होते बस। काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? कारण वेळेमध्ये संपन्न होणारी स्पर्धा आहे, सगळ्या 4 ओव्हरचा फॉर्मॅट। पहिल्यांदाच उद्घाटन लवकर झालं या आपल्या भागात, नाही तर आमच्या इथे 9:30-10 वाजतात। चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील। टॉस जिंकलाय तो जासई संघानं आणि तो चलिए, ये लेग स्टंप के बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा हुआ। 12 गेंदे 33 की जरूरत थी, अब 12 गेंदे 32 रनों की जरूरत। गेंदबाज आशीष परदेशी स्ट्राइकर एंड पर। प्रसाद भोइल और मयूर वास्कर, इनके ऊपर यह जिम्मेदारी है 51 रनों को बनाने की। फुल टॉस गेंद थी, सीधा खेला, क्या ये गेंद आएगी हाथों में? लेकिन ये गेंद गई सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 6 रन। शिवाजी महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श हैं और कल भी आने वाली पीढ़ी के लिए आदर्श ही रहेंगे, क्योंकि राजा शिव छत्रपति महाराज, द गुरु ऑफ मैनेजमेंट। कई देशों में ये किस्से पढ़ाए जाते हैं कि मैनेजमेंट कैसी होनी चाहिए। देखिए, आजकल हर देश समुद्री सेना का इस्तेमाल कर रहा है, लेकिन पहली बार किसी राजा ने समुद्री सेना का निर्माण किया होगा तो वो थे छत्रपति शिवाजी महाराज। सरखेल कान्होजी आंग्रे उनके वो नेवी के प्रमुख थे और 400 साल पहले जो उन्होंने सोचा था वो हुआ। इस सदी में कसाब जो आए थे मुंबई में, जो हमला हुआ था, वो समंदर के मार्ग से ही आए थे। तो ये थी राजा शिवाजी महाराज की दूरदृष्टि। यहाँ पर एक विकेट जा चुका है, टोटल आ चुका है 25। जीत के लिए अभी भी ज़रूरी है 10 गेंदे 26 रन। 10 गेंदे 26 रन। प्रमोद कड़ू साहब, साई देवा बैल के मालिक। बैलगाड़ा रेस की वजह से एक बात मैं ज़रूर यहाँ पे कहना चाहूँगा कि थोड़ा सा जो क्राउड है वो डाइवर्ट हो चुका है। डे में संडे होने के बावजूद भी मैंने एक टूर्नामेंट में देखा था कि गिने चुने टीम के साथ लोग थे डे की टूर्नामेंट में, फाइनल दिन होने के बावजूद भी, क्योंकि पास में ही बैलगाड़ा रेस थी, वहाँ पे काफ़ी भीड़ थी, उसकी वजह से ट्रैफिक भी जाम हुआ था। तो ये होता है। मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर ज़रूरत है 10 गेंदे और 26 रन। रन बन सकते हैं, बनाने वाले में दम होने चाहिए। ये अच्छी गेंद, डॉट गेंद आएगी, लेकिन इस खेल में मैं हमेशा कहता हूँ डॉट गेंद खेले वो खलनायक, डाले वो नायक। डॉट गेंद खेलना बना है ना नंबर वाली गेंद। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला सीधा,
थर्ड मैन की तरफ 1 रन जरूर मिलेगा। इक्का दुक्का से अब काम चलने वाला नहीं है, बीच में एक आध छक्का एक आध बाउंड्री आनी चाहिए ताकि आपको ये लगे कि हम इस टारगेट से रीचेबल है, वरना एक एक सिंगल ओवर्स निकलते जाएंगे और आपको लगेगा कि अब हमें ये नहीं हो पाएगा। उस वजह से बीच बीच में एक आध बाउंड्री एक आध छक्का आना ज़रूरी है। मैच कैसा होना चाहिए, दोनों तरफ से गर्म होना चाहिए, दोनों टीमों को ये गारंटी नहीं होनी चाहिए कि आखिरकार जीतेगा कौन, और दर्शकों को भी ये पता ना चले आखिरी गेंद के ऊपर कि क्या जीतेगा कुंडेबहाड़, क्या जीतेगी सिद्धिविनायक भिंगारी। तीसरा ओवर चल रहा है, आशीष परदेशी, लेकिन ये लेग स्टंप के बाहर बैट बॉल। देखिए पैरों को जकड़ने की कोशिश की जा रही है, जो लाइन है आशीष परदेशी की, उस वजह से गेंद अगर टर्न हुई वो सीधा लेग स्टंप के बाहर जा रही है। हमारे आदित्य भगत आ चुके हैं, रफ्तार का राजा, शेलघर एक्सप्रेस। काफी अरबन मौला खिलाड़ी है आदित्य भगत। मैच हारे या जीते, इनके चेहरे पर मैंने हमेशा मुस्कान देखी है। टोटल मैच 28 रन कुल स्कोर, 7 गेंदें 23 रनों की जरूरत। मैच अभी भी निकल सकता है, यहां पे एक बाउंड्री या एक छक्का आना चाहिए, मजा आएगा। संदीप मात्रे ने इस गेंद को खेला, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, रनआउट का खतरा, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। 6 गेंदें 22 रनों की जरूरत, 6 गेंदें 22 रनों की जरूरत। समाधान वास्कर कह रहे भाई मारने वाली बॉल थी, तूने क्यों नहीं मारी। खेमे से आवाज आई, क्योंकि पता है उन्हें इतने बड़े बल्लेबाज हैं, आरपीएल में भी क्विट कार के रेस में थे। दुर्भाग्य इनका कि इनकी टीम क्वालिफाई नहीं हुई, वरना बंटी बद्री की जगह हम इनको भी देख सकते थे, अगर मैं गलत नहीं हूं दिनेश पाटिल। तो 22 गेंदें 22 रन चाहिए और गेंदें बची है 6 गेंदों में 22 रन, 6 गेंदों में 22 रन। ढेर सारे दर्शक यहाँ पर मैं देख रहा हूँ, ये पहली रात है इस क्रिकेट रजनी की। स्वर्गीय नीलेश स्मृति और स्वर्गीय महेश घरत, इनके स्मृति में नीलेश स्मृति 11 जावड़े ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है, जिसे हर तरह से मदद मिली है, हर तरह के सामाजिक कार्यकर्ताओं ने मदद की। हमने देखा रायगढ़ जिला कांग्रेस अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरत, इनके शुभ हाथों इस टूर्नामेंट का उद्घाटन समारोह संपन्न हुआ। जो बीज बोएगा किसान उसकी होगी जमीन, और जो रहेगा जिस घर में उसका होगा घर। अगर यह कानून ना लागू होता तो आज भी हम साहूकार के गुलाम होते और भाड़े के घर में रह रहे होते। ये कांग्रेस की रणनीति है। दर्पण मड़वी, गेंदबाज दर्पण, क्या आईना दिखाएंगे उनको गेंदबाज, लेकिन मराठी में इसे कहा जाता है तो काफी कमजोर शॉट। 5 गेंदें बची और 5 गेंदों में 21 रनों की जरूरत है। आ सकते हैं रन आखिरी ओवर में, ऐसे कई बार मैंने भिंगारी के कुणाल नाइक को करते हुए देखा है, लेकिन ये उनकी अपोजिट टीम है। 5 गेंदों में 22 रन इन्होंने बनाए हैं कई बार, 21 कई बार बनाए हैं कुणाल नाइक ने, लेकिन इनके अपोजिट अब कुंडेबहाड़ को कुणाल नाइक के अपोजिट ही रन बनाने हैं। ये देखिए, ये अंधाधुंध फायरिंग हो रही है। क्रिकेट में यह कहा जाता है अंधाधुंध फायरिंग नहीं होनी चाहिए, गेंद की लाइन को परखना चाहिए, गेंद के पिच में आना चाहिए, तब जाके स्ट्रोक प्ले होना चाहिए, क्योंकि इस खेल का एक दस्तूर है, देखो जानो परखो बाद में खेलो। खेल का दस्तूर है ये, लाइन में आना ज़रूरी है। 4 गेंदें बची हैं और ये खेला देख कर जानकर, लेकिन शॉट में उतनी ताकत नहीं है। जो समाधान वास्कर अगर रुके होते तो मैच में और ज़्यादा मज़ा आता, लेकिन क्रिकेट में किंतु परंतु की जगह नहीं है। लेकिन किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं चलता, क्योंकि अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, ये सोचने के लिए हमें किंतु परंतु ही मजबूर करता है। बची हुई गेंदें हैं 3 और रन चाहिए 20, 3 गेंदें 20 रन। कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का रूल। पीटीसी लाइव, राइट आर्म ओवर द विकेट। ये बॉलिंग हो चुकी है अच्छी और यहां से पता चल चुका है, क्योंकि 2 गेंदों में अब 19 रनों की जरूरत है। 2 सीधी गेंदें और सिद्धिविनायक भिंगारी की इस नीलेश स्मृति और महेश स्मृति शेलघर, इनके स्मरण में जो नीलेश स्मृति जावड़े ने जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए हैं,
उसमें इस रजनी पहली रजनी में पहली जीत दर्ज होगी। पता चला एकदम से एक गेंद और 19 रनों की ज़रूरत। स्कोरर को भी पता चला है, वो आराम से मुझे बता रहे हैं। प्रणय म्हात्रे पीटीसी लाइव के छोटे केडी इस वक्त टेक्नीशियन के तौर पर काम कर रहे हैं। बड़े केडी थोड़े आराम फरमा रहे हैं। ये सीधा खेला शॉट एक्स्ट्रा कवर से, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। लेकिन ये शॉट्स अगर जल्दी आते तो इस मैच में मज़ा आता, लेकिन इस मैच में पहली जीत मिली सिद्धिविनायक भिंगारी को, और जैसे ही पहली जीत मिली प्लेयर ऑफ द मैच होंगे हमारे स्कोरर हमें बताएंगे। चेक तर सन्माननीय बालाजी पवार साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांची आर्थिक देणगी आम्हाला प्राप्त झाले। त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय आणि एक सन्मान या ठिकाणी आपण करतोय। जासई टीमचे कॅप्टन आणि जासई ग्रामपंचायतीचे सदस्य भूषण पात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत।